ओम सिद्धभैरवाय नमः. आता नुकतीच काय झाली, पंढरीची वारी. पंढरीची वारी हाय माझ्या घरी, आणि कनकरी व्रत काही. व्रत एकादशी करीन उपवास, अनेक लोकासी येची सांगे. बघा आता नक्कीच आपले पंढरपूर क्षेत्र आणि तिथली वारी झालेली. आणि बघा आज नवीन नवीन परंपरा निघती आणि या वारीमध्ये लाखोच्या संख्येने लोक जातात. पण त्याचा खरा अर्थ जर प्रत्येकानं समजून घेतला ना, तर खऱ्या अर्थानं आपल्या भारत देशाचा किंवा जगाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. मुळात आज आपल्या भारतामध्ये काय झालेली, जी आपली हिंदू संस्कृती होती, मातृदेवो पितृदेवो आचार्य देवो, आपल्याला ज्यांनी जन्म दिला. आज काय आहे, गुरुपौर्णिमा. आणि गुरुपौर्णिमेचा हेतू काय आहे, तुका म्हणे माता पिता गुरुबंधू आणि कृपा सिंधू माई बाप. मग गुरु कोण आहे, आईबाप. आणि गेले विसरून खऱ्या देवा. लोक देव करतात, पुष्कळ देव करतात, पण जो खरा देव आहे ना त्याला विसरून गेले आणि मग फॅशनच्या पाठीमागे लागले. तर खरा देव कोण आहे, आईबाप. आपला गुरु कोण आहे, आईबाप. आणि मग पुंडलिकानं काय केलं, बायको खांद्यावर घेतली आणि पंढरपूरला निघाला. आणि पंढरपूरला गेल्यानंतर त्याला रोहिदास चांभाराच्या घरी गेला आणि त्याला तो आईबापांची सेवा करत होता. त्यांनी ते बघितलं आणि मग तो पंढरपूरला गेला आणि त्यांनी आईवडिलांची सेवा केली. आणि मग भगवंतांनी त्याची परीक्षा पाहण्याकरता एक कीटक पाठवला आणि तो कीटक खालून त्याला झोंबत होता, रक्तबंबाळ झाला होता. पण तरी त्यांनी त्याच्या आईबापाची सेवा काही बंद केली नाही. आणि मग ती सेवा न बंद केल्यामुळं त्याला भगवंत तिथं उभे आले. आणि लोक काय म्हणतात, पुंडलिका वरदे हारी विठ्ठल. देव म्हणतो मी वर द्यायला आलोय, पण तो मागत नाही. देव म्हणतो त्यांनी मागितल्याशिवाय मी जाणार नाही. आजही बी 28 युगापासून पंढरपूरमध्ये भक्त पुंडलिक आईवडिलांची सेवा करत आहे. आणि आपण पंढरपूरला गेल्यानंतर घरी काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. आपले जे आईवडील कसे असो, येडे असो, म्हातारे असो, वृद्ध असो, गरीब असो, श्रीमंत असो, त्यांची सेवा केली पाहिजे. आणि हे प्रत्येक जर वारकरी वाटाणा सांगत गेला का आईवडिलांची सेवा करा, खरे देव आईबाप आहे, तर एवढी जर लाखोची संख्येनं लोक जातात, लाखोच्या संख्येनं जर हा प्रचार केला तर आपल्या भारताचा बदल झाल्याशिवाय नाही. पंढरपूरला जायचा खरा हेतूच आहे. पुंडलिक काय करतोय, आईवडिलांची सेवा करतोय. आणि मग आपण घरी करायला पाहिजे, आपल्या आईवडील वृद्ध आश्रमात नेऊन घालायला पाहिजे. अरे खऱ्या अर्थानं तो जे करतोय ते आपण करायचं. म्हणून पंढरीची वारी हाय माझ्या घरी. मायबाप काशी तेनीने जावे तीर्थाशी. आणि मायबापांना मग आता काय, मायबापांना द्यावा फाशी आणि घालावा वृद्ध आश्रमात आणि जावा पंढरपूरला. तर प्रत्येकानं समजून घ्या, आज गुरुपौर्णिमा आहे. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण संकल्प करूया, माझा गुरु कोण आहे, आईबाप. आणि मी आईबापांची सेवा करील, मी करतोय. मी अनेक लोकांना सांगेल, माझ्या मित्रपरिवाराला सांगेल. आणि आजची जी खरी गुरुपौर्णिमा आहे या आपण सुरुवात करूया, आईबापांच्या सेवेपासून करूया. आणि खऱ्या अर्थानं आईबाप हेच गुरु आहे. आणि तुम्ही जर तुमच्या आईवडिलांची सेवा केली तर तुमचे मुलं ते बघणार आहे. तुम्ही नाही केली तर तुमचे मुलगा तुम्हाला त्याच पद्धतीनं झाल्याशिवाय राहणार नाही, थोडा वेळ लागेल. म्हणून आजची गुरुपौर्णिमा आपण आईबापांच्या सेवेमध्ये घालूया. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः.